राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचा अर्ज दाखल केल्यानंतर आता अक्षय कर्डिले यांनी गाठीभेटीला सुरुवात केलेली आहे. कार्यकर्ते असतील किंवा युवक असतील, शेतकरी असतील, सगळे जे आहेत ते आता सकाळपासूनच त्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. ज्या पद्धतीने दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले हे एक दरबार भरवायचे, त्याच पद्धतीने आता ह्या ठिकाणी आता दरबार जो आहे तो त्यांनी सुरू केलेला आहे. सकाळच्या वेळेला जे काही अडीअडचणी असतात, नागरिकांची समस्या असतात, त्या या ठिकाणी सोडवल्या जातात. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. आता खरं तर प्रचाराला सुरुवात होणार आहे आणि तुम्ही आता गाठीभेटी ज्या आहेत त्या सुरू सुरू केलेल्या आहेत. प्रचाराला आता उद्यापासून सुरुवात होती. आता उद्याचे दिवस विड्रॉची मुदत आहे. त्यानंतर प्रत्येकाला अनुक्रमांक नंबर वाटप होईल आणि तसं आमच्या गाठीभेटी ह्या कायमस्वरूपीच चालू असतात. गेल्या 30 वर्षापासून माझं जेवढं वय आहे तेव्हापासून मी साहेबांना जन्मल्यापासून पाहतोय की कंटिन्युअस सक्रिय असायचे. असं नाही की फक्त निवडणूक आली किंवा आता 6 महिन्या अगोदर आपल्याला चालू करायचंय. 24 तास हे जनतेच्या सेवेत सक्रिय ते असायचे. सुखात दुःखात कुठलीही घटना असो, कुठलं कार्य असो, सगळ्यामध्ये सहभागी असायचे. आणि जनता दरबार ते सरपंच असल्यापासून त्यांनी चालू केलेलं आहे. सरपंच असताना गावातले त्यांच्यासोबत दूध व्यवसाय करणारे प्रश्न घेऊन साहेबांकडे यायचे आणि त्यानंतर आमदार झाले. मननगर, नेवासा, मग राहुरीनगर, पाथर्डी, नंतर जिल्हाभरातून जसं जसं पुढं चालत गेलो मोठ्या प्रमाणात वैयक्तिक, सार्वजनिक किंवा सामाजिक कुठलाही प्रश्न असला तर साहेबांसमोर मांडायचे. मी लहानपणीपासून पाहत आलोय आणि त्यामुळं आता साहेब नसताना गेल्या 6 महिन्यापासून मी आता त्या जागेवरती बसतोय आणि जे कोणी माझ्याकडं काम घेऊन येईन, एखादा प्रश्न असेल कुठलाही असो, मतदारसंघातला असो किंवा बाहेरचा व्यक्ती असो, त्यांचं पूर्णपणे न्याय देण्याचं काम माझ्या माध्यमातून मी करतो. खरं तर सार्वजनिक कामांपेक्षा व्यक्तिगत कामं देखील जे आहेत ते मोठ्या प्रमाणात येतात. काय काय समस्या असतात नागरिकांच्या प्रामुख्याने, ते कशा सोडवल्या जातात? आता प्रत्येक व्यक्तीला समस्या आहे. महिला असो, पुरुष असो, तरुण असो, वयोवृद्ध असो, प्रत्येकाचे वेगळे वेगळे प्रश्न आहेत, वेगळ्या वेगळ्या अडचणी आहेत. गावाचा प्रत्येक विचार केला तर गावामध्ये सामाजिक कार्य असतं किंवा विकास कामांची मागणी असते. तसंच आता व्यक्तिशः जर बोलायचं म्हटलं तर कुठं कोणाचा बांधावरून वाद आहे, कुठं 2 शेतकरी आहेत, शेतीमध्ये जायला रस्ता नाही तिथं वाद आहे, कुठं डिप्यांचा प्रॉब्लेम आहे, डीपी आली ती तुरंत दुरुस्त करून पाहिजे, कुठं आता आपण पाहतो की एखाद्या घरगुती भावाभावांचं जमत नाही, एखाद्या कुटुंबाचा एकमेकांशी वाद असतो किंवा व्यक्तिशः आता भरपूर आता बऱ्याच काही गोष्टी अशा आहेत की आपल्याला सांगताही येत नाही. अशा वैयक्तिक सगळ्यांचे प्रॉब्लेम असतील ते काय आपल्याला उघड करता येत नाही. आता एक जबाबदार व्यक्ती म्हणून प्रत्येकजण आपल्याकडं आपल्याला न्याय मिळेल इथं गेल्यावर अशी भावना गेल्या 30 वर्षापासून साहेबांकडे होती. साहेब ती चांगल्या पद्धतीने पार पाडत होते. आता तीच भावना आणि तीच जागेवरती आता मला सगळे पाहत आहेत. माझ्या माध्यमातून देखील गेल्या अनेक वर्षांपासून 6 महिन्यापासून साहेब नाहीत त्यामुळे मी पूर्णपणे पाहतोय. त्याच्या अगोदर आता 15 वर्ष झालेत मी या राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय आहे. साहेबांना पाहतोय, काम करतोय. छोट्या छोट्या कार्यक्रमापासून मी सुरुवात केली आणि आज इथपर्यंत पोहोचलोय की पूर्णपणे मला सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे, माहिती आहे आणि लोकांच्या आपल्याकडून काय गरजा आहेत, अपेक्षा आहेत किंवा त्यांना कशा पद्धतीने आपण सगळ्या गोष्टी हँडल करायच्या किंवा त्यांना न्याय कसा देता येईल किंवा त्यांची इच्छा जी आपल्याकडून असते ती कशी पूर्ण करता येईल, हे पूर्ण गोष्टीचा मला अनुभव आल्या कारणाने मी चांगल्या पद्धतीने आता या गोष्टी करतोय. ह्या सगळ्या गोष्टीचा आता ह्या निवडणुकीत फायदा होऊ शकतो तुम्हाला? 100% फायदा होईल या गोष्टींचा की आता 15 वर्षापासून मी सक्रिय असल्या कारणाने आज प्रत्येक व्यक्ती माझ्याशी बोललेला आहे. प्रत्येक मतदार जो आहे तो मला ओळखतोय. प्रत्येकाशी माझा संवाद आहे आणि कुठेही गेलो तर आता मी देखील नावाने कोणत्याही गावात एखादा महिला असू, एखादा पुरुष असू किंवा तरुण असू, मी नावाने त्यांना ओळखू शकतो. दुसरीकडं तुमचे जे पारंपरिक प्रतिस्पर्धी आहे प्राजक्त तनपुरे, आता त्यांनी तर निवडणुकीतून माघार घेतली. तुमचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असतील किंवा पालकमंत्री असतील, त्यांच्या भेटीनंतर त्यांनी माघार घेतलेली आहे. मोठं जी अडचण होती ती दूर झाली आणि त्यांना जाऊन तुम्ही आता भेटणार का काय?
आता मला या गोष्टीची कल्पना नव्हती. फॉर्म भरण्याची शेवटची तारीख होती आणि मी इथून घरून निघलो सगळ्यांचं दर्शन करून. तिथं पोहोचलो, फॉर्म भरण्यासाठी तहसील ऑफिसला पोहोचलो. त्यानंतर मला माहिती समजली की जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब व आपल्या भारतीय जनता पार्टीचे प्रमुख आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब हे त्यांच्या ऑफिसला त्यांना भेटण्याकरता व विनंती करण्याकरता गेलेत आणि त्यांनी देखील त्या विनंतीचा मान सन्मान ठेवला नेते मंडळीचा. आणि ही निवडणूक नसून एक भावना आहे या गोष्टी त्यांना समजल्या आणि त्यांनी माझ्यावरती विश्वास टाकून स्वतःला इच्छा असून माघार घेतली. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. पण त्यांचे काही संपर्क झाला किंवा त्यांना जाऊन तुम्ही भेटणार का काय, म्हणजे निवडणुकीचं जे आहे आता कारण राष्ट्रवादीने देखील उमेदवार दिलेला आहे, त्यासाठी काही ते प्रचारात सहभागी होण्यासाठी किंवा काय भेटणार का तुम्ही त्यांना जाऊन? आता पक्षश्रेष्ठी मला ज्या पद्धतीने मार्गदर्शन करतील त्याच वाटचालीवर मी चालणार आहे. 100% आता त्यांनी एवढं मनाचा मोठेपणा करून या गोष्टी केल्या तर नक्कीच मी त्यांना भेटेल. पण आता राष्ट्रवादी शरद पवार चंद्र पवार पक्षाने आता उमेदवार दिलेला आहे, त्या उमेदवाराचं काय आव्हान वाटतं की काय, म्हणजे सोपी झाली निवडणूक? आता लोकशाही आहे, फक्त तो एकटाच उमेदवार नाही तर आणखीन भरपूर उमेदवार आहेत. आता उमेदवारांच्या पद्धतीने निवडणुकीच्या पद्धतीने आता उद्या एकदा विड्रॉचा टाइम संपला का त्यानंतर निवडणूक लागल आणि निवडणूक लागली का आपण एक भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार म्हणून मी या निवडणुकीमध्ये उतरलोय. तर निश्चित त्या पद्धतीने जसे आम्ही इथून मागं ज्या निवडणुका ज्या पद्धतीने हँडल करायच्या त्याच पद्धतीने आम्ही आता निवडणूक म्हणूनच या गोष्टीला सामोरे जाणार आहोत. पण बिनविरोध होईल असं वाटतं का तुम्हाला काय? आता त्याची मला कुठलीही कल्पना नाही, कारण की आता पक्षश्रेष्ठी किंवा सर्व आपल्या जिल्ह्यातले नेते मंडळी ज्या गोष्टीचा निर्णय घेतील, आता ज्याच्या त्याच्या पद्धतीने जो तो प्रयत्न करतोय. कारण की प्रत्येकाला वाटतं ही काही पंचवार्षिक नाही की जी 5 वर्षाला येते, ही सर्व उभा राहा. जो तो प्रयत्न करतोय की बिनविरोध झाली पाहिजे, कारण की प्रत्येकाच्या मनात साहेबांविषयी भावना आहे, आदर आहे आणि सगळ्यांना इच्छा वाटते की यावेळी तरी बिनविरोध दिलं पाहिजे. त्याच्या पाठीमागे हे कारण आहे की 30-35 वर्ष झालेत कर्डिले साहेबांनी रात्रंदिवस जनतेची सेवा केली आहे, त्यांच्यासाठी काम केलंय, त्यांनी रक्ताचं पाणी केलंय, शरीराची झीज उस्तर रात्रंदिवस ते फिरले, एक एक माणूस संघटित केला, मोठी संघटना बांधली, एक मोठा परिवार जनतेच्या माध्यमातून तयार केलाय. त्यामुळे प्रत्येकाला वाटतं की आपण आता हे 35 वर्ष साहेबांसोबत काम केलंय म्हणून भावना प्रत्येकाची की बिनविरोध व्हावा. कुठंतरी साहेबांनी 35 वर्षाचं जे सामान्य जनतेसाठी काम केलंय ते या निवडणुकीच्या माध्यमातून बिनविरोध झालं तर न्याय मिळेल. आता प्रचाराची रणनीती कशी असणार आहे, प्रचाराला कशी सुरुवात केली जाणार आहे, काय सांगा? प्रचार आमचा चालूच आहे, प्रचार कुठला थांबलेला नाही. ज्या दिवशी आचारसंहिता लागू झाली त्यानंतर लगेचच आम्ही प्रचाराची सुरुवात केलेली आहे. सर्व गावागावामध्ये जाऊन गाठीभेटी घेतोय आम्ही व ज्येष्ठ जे आहेत त्यांचा मी आशीर्वाद घेतोय, त्यांच्याशी संवाद करतोय. तरुण वर्ग मोठ्या स्वरूपात माझ्यासोबत खंबीरपणे उभा आहे, महिलांचं प्रेम आहे. गावोगावी आम्ही दौरा आमचा चालू आहे, म्हणून प्रचार असं काय नवीन काही गोष्ट नाही. आता आम्ही कंटिन्युअस जनतेच्या संपर्कात सुखादुःखात सकाळपासून तर रात्रपर्यंत असतो, त्यामुळं आम्हाला हे आज असं काहीतरी वेगळं आम्ही करतोय असं काही वाटत नाही. प्रचार आमचा कायमस्वरूपी चालू आहे, तो प्रचार नाही म्हणता यायचा. एक जनतेशी आमची नाळ जुडलेली असल्या कारणाने आम्ही सदैव जनतेतच आहेत. फक्त आता एक निवडणूक हे नाव आलंय तर त्या दृष्टीने आम्ही पुढे चाललोय. प्रचार आमचा हा नेहमी सुरू आहे, त्यामुळे आता सध्या नुसत्या गाठीभेटी सुरू आहे, प्रचार करण्याची काही वेगळी अशी गरज नाही. त्या दररोज वेगवेगळ्या समस्या असतील, तरुण लोक असतील, महिला असतील, हे सगळे आमच्या सोबत असल्याचा विश्वास जो आहे तो अक्षय कर्डिले यांनी व्यक्त केलेला आहे. कॅमेरा नंतर कुणाल जायकर, TV9 मराठी, अहिल्यानगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.